नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रताप परबनकर आज आपल्यासमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पॅन्डेमिक कोविड-19मध्ये जनतेचा सहभाग या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. आणि हा जो विषय आहे तर या विषयामध्ये मांडणी करताना मी एक रिसर्च पेपर निवडलेला आहे. याच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च जे ICMRच्या अंतर्गत जी बॉडी येते त्यांनी हा रिसर्च पेपर हे केलेला आहे. आणि त्या रिसर्च पेपरचं नाव आहे पब्लिक एंगेजमेंट इज अ की फॉर कोविड पॅन्डेमिक. हा रिसर्च 1.5 पेजचा रिसर्च पेपर आहे आणि राजेश भाटिया सरांनी हा पेपर लिहिलेला आहे, जे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये कम्युनिकेबल डिसीजचे माजी डायरेक्टर होते. तर एकत्रित याच्यामध्ये आपण पुढच्या 15 मिनिटामध्ये या रिसर्च पेपरविषयी आणि एकत्रित जनतेचा सहभाग कसा असेल याविषयी माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो की कोविड-19 हा पॅन्डेमिक आजार आहे. म्हणजे पॅन्डेमिक म्हणजे पूर्ण जगभरामध्ये पसरलेला आहे. आणि याच्यामध्ये पॅन्डेमिकचा हा कोविड-19 हा पहिलाच पॅन्डेमिक नाही आहे, तर याच्या अगोदर पण पॅन्डेमिक येऊन गेलेले आहे. जसे की 100 वर्षापूर्वी आलेला जो स्पॅनिश फ्लू होता त्याच्यामध्ये जवळपास 4 कोटी लोक मरण पावले होते. तर कदाचित हा आपल्या जनरेशनसाठी किंवा आपल्यासाठी हा कदाचित पहिला पॅन्डेमिक असेल. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो की साथीचा आजार कोणताही असेल, तो स्थानिक पातळीवरचा असेल, तो कधी पण पॅन्डेमिक होऊ शकतो. म्हणजे कोणता पण व्हायरल, विशेषतः व्हायरल जे आजार असतात व्हायरसमुळे जे होणारा, आपल्याकडं अगोदर जे व्हायरस अस्तित्वात आहे त्याच्यावर बऱ्यापैकी कंट्रोल केलं आहे. पण नवीन एखादा जर का आजार आला तर तो कधीही पॅन्डेमिक होऊ शकतो. आणि त्यासाठी जगानं तयार राहिलं पाहिजे. या संदर्भात 2007मध्ये याच्या फार चांगल्या गाईडलाईन आलेल्या आहेत. 2009ला जो आपल्याकडं स्वाईन फ्लू आला होता त्यावेळेस WHO सगळ्या जगभरातल्या सगळ्या देशांना या आजाराच्या संदर्भात, पॅन्डेमिकच्या संदर्भात तयार राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा जो पेपर आहे तर 1.5 पेजचा पेपर आहे आणि याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्याविषयी आपल्याला मी थोडक्यात माहिती देणार आहे. तर पूर्णच्या पूर्ण पेपर सांगणं आणि हे करणं तर म्हणजे एक्झलवेट करणं पॉसिबल नाही आहे, आपल्याकडे टाईम वेळ कमी असल्या कारणाने. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या एका गोष्टीवर त्यांनी चर्चा ही केली आहे की नॉन फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शन, म्हणजे साथीचा आजार जो आहे, कोविड जो आहे पॅन्डेमिक, त्याला नियंत्रण करण्यासाठी नॉन फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शन. पण नॉन फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शनचा मराठीत असा आपल्याला अनुवाद करता येईल की कोविडच्या नियंत्रणासाठी औषधविरहित हस्तक्षेप कसा करता येईल, की जो आपला हा साथीचा आजार कमी करण्यासाठी कोविडच्या संदर्भानं. आणि हे जे नॉन फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शन आहे हे काय आहे बेसिकली, याचा सविस्तर रिसर्च पेपर आहे. तर थोडक्यात माहिती मी सांगणार आहे. याचे 4 फॅक्टर्स आहेत मित्रांनो, की याच्यामध्ये सांगितलेलं WHOच्या काही मागच्या गाईडलाईनमध्ये सुद्धा आहेत. याचा सर्वात पहिला फॅक्टर आहे की ह्युमन सर्व्हिलन्स, म्हणजे माणसावरचं सर्वेक्षण जे म्हणतो आपण, तो एक पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे पेशंट मॅनेजमेंट. तिसरा पॉईंट आहे कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट. आणि चौथा पॉईंट आहे की कम्युनिटी रेस्ट्रिक्शन्स. तर आपण पहिल्या पॉईंटवर थोडीशी माहिती घेऊ त्याच्यामध्ये की NPIमध्ये काय, नॉन फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शनमध्ये ह्युमन सर्व्हिलन्स जो आहे की मानवी त्याच्यावर सर्वेक्षण ठेवायचं की तिथं कशा पद्धतीचं आहे. तर त्याच्यामध्ये काही 7-8 त्याचे थोडक्यात मुद्दे आहेत. जसे की केस रिपोर्टिंग. जसं आपण बघितलं की जर का केस आपल्या इथं होत असेल, कोणती कोरोना असेल किंवा कोविडचे असेल केस, तर ते रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे. आपल्याकडे आत्ताच आमचे काही मित्र प्रॅक्टिस करते, जनरल प्रॅक्टिस. तिथं पेशंट ज्यावेळेस सुरुवातीला येतं ते अगोदर सांगतात की मला सर्दी खोकला नाही, म्हणजे अशा पद्धतीने. त्यामुळे केस रिपोर्टिंग होत नसेल तर हे आपण त्याला चांगल्या पद्धतीने त्या आजाराला कंट्रोल करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी केस रिपोर्टिंगच्या अगोदर आपल्याला एक माहिती आहे की ती तपासणी होणं गरजेचं आहे. त्याला टेस्टिंग म्हणतो आपण. पण WHO नेहमी सांगत आलं की टेस्टिंग टेस्टिंग टेस्टिंग. जर का तुम्हाला कोविडच्या नियंत्रणात आणायचं असेल तर टेस्टिंग हा फार महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर डिसइन्फेक्शन जे आहे, मोठ्या प्रमाणात डिसइन्फेक्टंट फवारणी करणं किंवा खूप सारा त्याच्यामधला एक टॉपिक आहे ते करणं. हँडवॉशसारख्या टेक्निक्स आहेत की हँडवॉशमध्ये आपण बघतोय की हात धुणं किंवा बऱ्याच आपलं एक माहिती सांगतोय मित्रांनो की बऱ्याच लोकांना जोरात बोलण्याची पण सवय असते. म्हणजे याचे ह्या ड्रॉपलेट इन्फेक्शन असल्या कारणानं आपण जर का जोरात बोलत असतील आणि आपल्या तोंडातली तुषार बाहेर पडून त्यानं सुद्धा हा कोविड होऊ शकतो. तर त्यामुळं लार्ज स्केलवर मोठ्या प्रमाणात मास्क वापरणं, त्यानंतर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरणं, तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ह्युमन सर्व्हिलन्सच्या अंतर्गत येतात. हा NPIचा एक पार्ट आहे. त्यानंतरचा दुसरा पार्ट आहे की पेशंट मॅनेजमेंट. आपल्याला माहीत आहे की पेशंट मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये जर का या सगळ्या ह्युमन सर्व्हिलन्समध्ये जर का एखादा पेशंट सापडला
तर त्याला आयसोलेट करणं गरजेचं आहे, वेगळं विलगीकरण करणं त्याला गरजेचं आहे. आणि आयसोलेशनच्या याच्यामध्ये एक आपल्या लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, की 10-11 वर्षापूर्वी आपल्याकडे स्वाईन फ्लू नावाचा एक आजार आला होता H1N1. तर त्या आजारामध्ये त्यावेळेस त्यांचा म्हणजे त्याचा इन्क्युबेशन पिरियड हा 3 ते 5 दिवसाचा होता आणि 6व्या-7व्या दिवशी पेशंट नॉर्मल राहायचा आणि त्याच्यामध्ये फक्त 20 ते 30% लोक असिम्प्टमॅटिक होते. त्याच्या उलट म्हणजे कोविडच्या आजारामध्ये जवळपास आत्ताच ICMR जसं सांगितलं 70 ते 80% लोक त्याचे जे रुग्ण आहेत ते असिम्प्टमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना कोणतेही लक्षणं नाही आहेत, ते फक्त कॅरियर आहेत ते. तर ह्या 2 आजारामधला मूलभूत फरक आहे. म्हणजे मागच्या वेळेस चाललेला जो पॅन्डेमिक असेल स्वाईन फ्लू किंवा याच्यामध्ये, त्यामुळे या कोविडच्या याच्यामध्ये इन्क्युबेशन पिरियड 14 दिवसाचा असल्याकारणानं 14 दिवस त्यांना आयसोलेट करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर जे आयसोलेट केलेलं आहे त्यांना सर्व सामाजिक सहकार्यसुद्धा अपेक्षित आहे त्यांना. म्हणजे आयसोलेट केलं म्हणजे त्यांना काय कुठं टाकल्यासारखं नाही, त्यांच्यासोबत सुद्धा सामाजिक जे सहकार्य आहे ते अपेक्षित आहे. तिसरा पार्ट आहे कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट. आपण बघितलं की बऱ्याच जणांना याला क्वारंटाईन केलं, त्याला क्वारंटाईन केलं. आपण मागच्या 1 महिन्यापासून हा शब्द ऐकत आहे. तर क्वारंटाईन करणं जे म्हणतोय आपण समजा, तर ते याच्यामध्ये फार कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटमध्ये येते. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट लिस्टिंग यासारख्या सुद्धा बाबी आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट लिस्टिंगमध्ये एक साधी एक अशी सवय आपल्याला कदाचित लावू शकते. आपण रोज किती लोकांना भेटतो याची एक छोटी डायरी करायची आणि आपण ज्यांना भेटलं त्याचं नाव लिहायचं. जर का कदाचित जर का त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह आला किंवा आपण पॉझिटिव्ह आला तर समोरच्याला क्वारंटाईन व्हावं लागेल, किंवा समोरचा जर एखादा व्यक्ती जर का पॉझिटिव्ह आला तर मला क्वारंटाईन व्हावं लागेल. म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये लपवाछपीचं काही कारण नाही. म्हणजे या पद्धतीचा एक ते कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर जे लोक केलं आहे त्यांना राहण्यासाठी घरं, समजा झोपडपट्टीवाला एरिया आहे किंवा असं आहे, ते राहण्याच्या फार मोठ्या अडचण आहे, कमी जागेमध्ये जास्त लोक राहते, तर त्यासाठी सुद्धा हे सगळं घरं बांधणं हे कॉन्टॅक्ट मॅनेजमेंटचाच एक पार्ट आहे. आणि सगळ्यात चौथा जो पार्ट आहे कम्युनिटी रेस्ट्रिक्शन्स. कम्युनिटी रेस्ट्रिक्शन म्हणजे मेळावे, लग्न कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम हे सगळं बंदी करणं. आपण हे लॉकडाऊन जे ऐकत आहे हा याच्यातला चौथा पार्ट आहे कम्युनिटी रेस्ट्रिक्शनमधला, की लॉकडाऊनमध्ये सगळ्या ज्या रेस्ट्रिक्शन्स आपल्या याच्यावर आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या नॉन फॉर्मॉलॉजिकल इंटरव्हेन्शनमध्ये की 4थ्या स्टेजला लॉकडाऊन आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की बाकीचे सुद्धा हे नॉन फॉर्मॅलिकल इंटरव्हेन्शन जे आहे, औषध विरहित हस्तक्षेप जे करणार आपण कोविडच्या नियंत्रणासाठी, हे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यामध्ये लॉकडाऊन याच्यामध्ये आहे. कोणी जर का असं सांगत असेल की फक्त लॉकडाऊन केल्यानं कोविड नियंत्रणात येईल, किंवा कोणी असं सांगत असेल की सोशल डिस्टन्सिंग केल्यामुळे नियंत्रण येईल, तर तो साप थापा मारत आहे मित्रांनो. ते फक्त जुमले आहेत की त्या जुमल्याच्या माध्यमातून तुम्ही बाकीचे जे महत्त्वाचे नॉन फॉर्मॅलिकल इंटरव्हेन्शनचे जे मुद्दे आहेत त्याच्याकडून तुम्ही त्याचं लक्ष विचलित करत आहे. आणि या 2 पॅरेग्राफमध्ये या नॉन फॉर्मॅलिकल इंटरव्हेन्शनबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढचा स्टेज त्यांनी दिले कॉम्प्रेन्सिव्ह रिस्क कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी. आता हे काय आहे कॉम्प्रेन्सिव्ह रिस्क कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी, त्याला म्हणतात CRCC. या CRCC विषयी सुद्धा सविस्तर गाईडलाईन आहेत की आपण जे NPI करणार आहोत, नॉन फार्माकोलॉजिकल इंटरव्हेन्शन, औषध विरहित हस्तक्षेप त्याच्यामध्ये करणार आहोत, त्याला जर का आपल्याला इफेक्टिव्ह पद्धतीने जर का मॅनेज करायचं असेल, तर कोविडला जर का नियंत्रण ठेवायचं असेल जनतेमध्ये, तर या स्ट्रॅटेजी असतं खूप महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन काय, जसं ज्या पद्धतीनं बघतोय आपण की NPIच्या अंमलात आणताना जर का त्या समाजामध्ये त्याच्याविषयी विश्वास नसेल किंवा त्याला समाजाला समजेल अशा भाषेत जर का बोलल्या गेलेलं नाही, तर त्याचे ॲडव्हान्स इफेक्ट होते. म्हणजे कोविड आपण नियंत्रण करणं बाजूला राहिलं, पण त्या केलेल्या ॲक्टिव्हिटीमुळे तो आजार जास्त पसरतो. उदाहरणं जर की मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण बघितलं आहे की लोक अक्षरशः रस्त्यावरून कोरोनाच्या विरोधात दिवे लावून जुलूस काढत होते. म्हणजे हे कम्युनिकेशन गॅपमधला प्रॉब्लेम्स आहे. NPI इम्प्लिमेंट करताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा उदाहरण द्यायचं झालं तर आपला एक महिन्यापूर्वीचे तुम्ही जाऊन न्यूजपेपर बघा, त्यावेळेस जे काही CAचं ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस बऱ्याच कट्टरपंथी मुस्लिमांना असं वाटलं की हा कोरोना म्हणजे कोविड म्हणजे आमचं CAचं आंदोलन दबण्यासाठी आलेलं आहे की हे आजार आहे. वास्तविक पाहता करोना पाकिस्तान आणि सगळ्या मुस्लिम देशामध्ये झाला, म्हणजे त्याच्याशी धर्माशी काही रिलेशन नव्हतं. किंवा दुसऱ्या बाजूला बघा की जे हिंदू कट्टरपंथी लोक होते त्यांनी याचा सगळा संबंध तबलिगी लोकांसोबत जोडला आहे. तबलिगी 700 लोक तिथं आले होते तबलिगीच्या कार्यक्रमात, पण मिनिस्ट्रीच्या ऑर्डरचे जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, या काळामध्ये 15 लाख विदेशातून लोक भारतात आलेले आहेत. म्हणजे एका तबलिगीच्या प्रकारावर पूर्ण समाजाला सुद्धा टार्गेट करणं हा जो मुद्दा आहे, हा सुद्धा आजार नियंत्रणासाठी सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेमॅटिक विषय आहे. त्यामुळं कोविड आजाराविषयी जर का कोणी मिथक पसरवत असेल, चुकीचा प्रसार वगैरे करत असेल, तर ते कोविड आजाराला अजून जास्त फोपरणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर जर का आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर त्या आजाराविषयी
मिथक पसरले नाही पाहिजे याविषयी आपल्याला जागरूक आणि सजग राहणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा भाग आहे समजा की आपण CRCC बघितल्यानंतर की हे सगळं करत असताना मानसिक आरोग्य कसं त्याच्या सिच्युएशनमध्ये आहे. कारण मानसिक आरोग्यामध्ये आपण असं बघतो याच्यामध्ये बऱ्याच वेळेस की आपल्या जी सिच्युएशन पहिली जी सिच्युएशन चालत होती आता सिच्युएशन पूर्णतः बदललेली आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत होत्या त्याच्यातून एक पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे, एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि ज्यावेळेस असं तयार होते त्यावेळेस मानवी मेंदूची शांतता भग्न होते. आणि ज्यावेळेस शांतता भग्न होते, मनाची छिन्न विच्छिन्न अवस्था होते, त्यावेळेस बेजबाबदारपणाचं कृत्य अजून जास्त वाढतं. म्हणजे हे या पद्धतीचे म्हणजे मेंटल हेल्थ जर म्हणतोय आपण की त्याला किती महत्त्व आहे समजा या लॉकडाऊन आणि या सगळ्या याच्यामध्ये. जसं की उदाहरण बघायचं की आता आपण काही दिवसापूर्वी पालघरची घटना आहे बघितली आपण, त्याच्यामध्ये की तिथं काही 2 हिंदू साधूंना तिथल्या हिंदू लोकांकडूनच हत्या करण्यात आलेली आहे, म्हणजे मारण्यात आलेलं आहे. आणि त्याला कशा स्वरूपाचं रूप देण्यात आलेलं आहे समजा, म्हणजे तिथल्या लोकांची सायकोलॉजी काय असेल ती या पातळीपर्यंत आले. याचा अर्थ आहे की आपल्या कम्युनिकेशन स्किल्स तिथपर्यंत पोहोचलेलाच नाही किंवा आजाराविषयी तर माहिती पोहोचलेलीच नाही आहे. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की असल्या पद्धतीची ह्युमर किंवा चुकीची माहिती जर का आपल्याकडे कुठं जर का पसरवली जात असेल तर आपण त्याच्यापासून सावधान राहिलं पाहिजे. आणि WHO सुद्धा याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये ह्युमरच्या बाबतीमध्ये जस्ट आठवलं मला की जसं कॉन्स्पिरन्सी केसेस जशा आहेत, जसं की जसं बरेच जण सांगतायत की चायनानं हा व्युहानमधून व्हायरस पसरवलेला आहे, असं पसरवलेलं आहे. कॉन्स्पिरन्सी केसेस म्हणजे याच्यामध्ये जात नाही. पण या संदर्भामध्ये WHO ऑलरेडी सगळं गाईडलाईन सगळ्या नेटवर अवेलेबल आहेत की अशा पद्धतीचं पॅन्डेमिक जर का येऊ शकते विशेषतः व्हायरसच्या बाबतीमध्ये तर काय केलं पाहिजे, काय उपाययोजना असायला पाहिजे, सरकारनं कसं खबरदार राहिलं पाहिजे. आपण जर का ICMRची किंवा ट्रॅव्हल ॲडवायझरी नेटवर जाऊन बघितल्या तर आपल्याला सहज लक्षात येईल की मागच्या 2 महिन्यात आपण किती गाफील राहिलेलो आहोत. तर WHOची ही जी मागणी आहे याच्यामध्ये वस्तुस्थिती समजून घ्या, भीती करू नका, घाबरू नका. त्यानंतर विज्ञानाची जोड धरा, अंधश्रद्धावादी होऊ नका आणि एकोपा ठेवा. कलंकित करण्याचा प्रयत्न करू नका, कारण करोना हा कोणाला पण होऊ शकतो आणि कोणी पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होऊ शकते. त्यामुळे त्या लोकांना कलंकित करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की COVID-19 नियंत्रण करणं म्हणजे काय क्रिकेटचा खेळ नाही. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये क्रिकेट खूप लोकप्रिय खेळ आहे आणि ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडलेली नसते तो सचिन तेंडुलकरला सांगतो की त्याने अशी बॅट पकडली असती तर चौका नाही तर छक्का मारला असता. म्हणजे त्या पद्धतीचा हा खेळ नाही. याच्यामध्ये जे लोक तज्ज्ञ आहेत ते जे त्याच्यामध्ये विशेषतः काम करते त्या लोकांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचं ॲडवाईस घेणं, तुम्ही त्याच्याशी सहमत असाल किंवा नसाल पण ते काय म्हणतं ते समजून घेणं सुद्धा एक आपला जागृत नागरिक असल्याचं लक्षण आहे. आणि आपण जर का त्या पद्धतीनं वागलं, जसं खूप साऱ्या सोशल मीडिया TV चॅनल्समधून बघताय आपण, ABPवरचं ते काय सांगशील ज्ञानदा सिरियल बघितलेलं आहे बऱ्याच जणांनी. म्हणजे एवढा गंभीर विषय कसा हसी मजाकचा होऊ शकतो. आणि TRPच्या चक्करमध्ये न्यूज चॅनलवाले तुम्हाला जी माहिती तुम्हाला पोहोचायला पाहिजे होती ती माहिती न पोहोचवता वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हे सुद्धा कोविडच्या आजाराच्या नियंत्रणासाठी घातक गोष्ट असू शकते, असून ते आहेच. त्यामुळे माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये की आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा 70% आरोग्य व्यवस्था ही खाजगी आरोग्य लोक जे आहे याच्यावर खाजगी आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहे. म्हणजे 100 70 लोक हे खाजगी दवाखान्यात जाते, सरकारी दवाखान्यात जात नाही. आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की खाजगी दवाखान्यापेक्षा आपला जो संबंध येतो पहिल्यांदा शासकीय व्यवस्थेसोबत येतो आरोग्य यंत्रणेशी. तर त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन गॅप अशा खूप साऱ्या गोष्टी तयार होऊ शकतात की ज्याच्यापासून आपण वाचलं म्हणजे स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आणि एकंदरीत या आजाराचं स्वरूप अजून काय म्हणजे माझ्यावर पूर्ण विश्वास न ठेवता अजूनही याचे काय फॅक्ट आहेत या संदर्भानं मांडणी केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे, आपल्या आजूबाजूला जागृती केली पाहिजे असं मला वाटतंय. आणि कोणाला हा जर का पेपर असेल तर नेटवर वेबसाईटवर अवेलेबल आहेच, उपलब्ध आहेच. कोणाला पाहिजे असेल तर मला इनबॉक्स करा, मी तुम्हाला किंवा व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला पाठवून देईन. आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.